नमस्कार मित्रांनो, मी चित्रकार स्वप्नील पाटील, आर्टिस्ट स्वप्नील पाटील या यूट्यूब चॅनलवर, इन्स्टा आय डीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सकाळी घरातून बाहेर पडलो आणि शेतात आलो होतो, माझ्या गावी आलो होतो. तर तिथून मी हा ब्लॉग करत आहे, मिनी ब्लॉग करत आहे. खूप दिवस मी अलीकडे ब्लॉग केले नाहीत. त्याचे कारणं, माझी एक फिल्म चालू होती. आज मी हा व्हिडिओ करण्याचं कारण किंवा ब्लॉग करण्याचं कारण, तर आजचाच दिवस निवडण्याचं कारण की आज माझा बड्डे आहे 2 एप्रिल आणि माझ्या आयुष्यातलं पहिलं चित्रप्रदर्शन मी वयाच्या 18व्या वर्षी वाढदिवसानिमित्त केलं होतं. त्यानंतर माझं जहांगीर आर्ट गॅलरीचं मुंबईतलं दुसरं प्रदर्शन आणि जहांगीरचं पहिलं प्रदर्शन हे मला योगायोगाने पण बड्डे दिवशीच मिळालं होतं. त्यामुळे तेही प्रदर्शन 2 एप्रिलला झालं. त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी माझ्या बड्डेनिमित्त झालेत, योगायोगाने किंवा ठरवून केलेले आहेत. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तीच गोष्ट सांगणार आहे. मी काही दिवसापूर्वी एक वस्तू घेतली, ती आहे एपेक्स 3 कॅमेरा आणि सिनेमा लाईन कॅमेरा आहे. तर माझे काही आता चित्रपट, शॉर्ट फिल्म्स जे काही कामं आहेत, तर त्यासाठी हा मी कॅमेरा घेतलेला आहे. पण त्याची मी पोस्टही केली नव्हती. हा कॅमेरा घेतला मी पाडव्या दिवशी, मुहूर्तावरती त्या दिवशी आणला. तर मी आज ही पोस्ट किंवा हे रील करतो आहे. आणि एपेक्स 3 कॅमेरा, त्यानंतर जी मास्टर 2470 लेन्स आणि पाटला, ट्रायपॉड ह्या गोष्टी ज्या सिनेमाला बेसिक लागतात त्या आहेत. आणि मी फक्त माझ्यासाठीच घेतलं आहे असं नाही, माझं काम तर मी करेनच. पण नवोदित बरेच आजूबाजूला आपल्या कोल्हापूर शहरात किंवा फिल्म मेकर आहेत, शॉर्ट फिल्म मेकर आहेत. तर मी आत्ता ह्या प्रोसेस करत आलो आहे किंवा काम करणं राहिलं आहे. आणि आपल्याकडं मिनिमम बजेट्स किंवा काही प्रॉब्लेम्स असतात, आपल्याला गोष्टी सांगायच्या असतात, पण त्या होत नाहीत कारण बजेटमुळं किंवा काही गोष्टींमुळं. तर अशा फिल्म मेकरसाठी हे शॉर्ट फिल्मसाठी किंवा कुठल्याही त्यांच्या अल्बमसाठी याच्यासाठी हा कॅमेरा रेंटल पण मी देणार आहे. आणि तो मिनिमम बजेटमध्ये देणार आहे की ते खूपच कमर्शियली हेतू ठेवण्यापेक्षा मी स्वतः असल्यामुळं फिल्ममेकर, मला माहिती आहे ते प्रॉब्लेम्स काय असतात. पण चांगलं काम करणाऱ्या लोकांसाठी मला जोडला जाता येईल. नीलशो स्टुडिओच्या माध्यमातून ह्या गोष्टी करता येतील. तसंच मी एक नीलशो स्टुडिओच्या अंडर काही नवीन प्रोजेक्ट चालू करतो आहे. तर आज मी त्या बड्डेनिमित्त तुम्हाला हे मला सांगायचं होतं. तर नक्कीच तुमचे आशीर्वाद, शुभेच्छा, सपोर्ट राहिलेलाच आहे आत्तापर्यंतच्या माझ्या कामावरती. इथून पुढेही राहावं आणि नवीन वर्षात मी परत नवीन काही काही गोष्टी घेऊन येईन, चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. अजून एक जाता एक गोष्ट सांगेन की शेलार स्टुडिओ आयोजित किंवा डेमॉन्स्ट्रेशन प्रात्यक्षिक दर रविवारचं चालू केलं होतं. तर रिसेंट आत्ता मी माझ्या आर्टिस्ट स्वप्नील पाटील या स्टुडिओच्या निर्मितीखाली काही बऱ्याच आर्टिस्टना मी इन्व्हाइट करतो आहे. आणि दर संडे असं नाही, महिन्यातून 1 किंवा जास्तीत जास्त 2 रविवारचा हा डेमॉन्स्ट्रेशन असतील. महाराष्ट्रातील वेगवेगळे नवोदित किंवा प्रसिद्ध चित्रकार, तसेच हॉबी आर्टिस्ट अशा लोकांचे प्रात्यक्षिकं आहेत. मला हे तुम्हाला सांगायचं होतं आणि भेटू लवकरच या नवीन प्रोजेक्टबरोबर. धन्यवाद.